समर्थ रामदास स्वामी वयाच्या 12व्या वर्षी लग्न मंडपातून पळाले. पुढे 24 वर्षानंतर ते जांबेला परत येऊन आपल्या आईला भेटले. त्यावेळी त्यांच्या मातेची दृष्टी गेलेली होती, पण समर्थांनी आपल्या हातांचा स्पर्श करताच त्यांच्या मातेला दृष्टी परत मिळाली. त्यावेळी माता रामदास स्वामींना म्हणते, अरे नारायणा, कोणते भूत वश केलेस बाबा? असा प्रश्न आईने समर्थांना विचारला. समर्थांनी आपल्या मातेला कोणते भूत लागले आहे या अभंगातून मोठे गूढ उत्तर दिले आहे. 10 कडव्यांच्या या अभंगात संपूर्ण रामचरित्र येऊन गेले आहे. समर्थ म्हणतात, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्याचे स्तनी, तेची भूत गे माये, जाता कौशिक राऊळी, अवलोकिली भयंकाळी, ताटिका ते छळूनी गेली, तेची भूत गे माये, मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, तेची भूत गे माये, जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनु भंगिले, वैदेही अंगे संचरले, तेची भूत गे माये, जेने सहस्त्रार्जुन वदिला, तोही तात्काळची भ्याला, धनु देऊनी देह रक्षिला, तेची भूत गे माये, पितयाचे भाकेसी, कैकईचे वचनासी, मानुनी गेले अरण्यासी, तेची भूत गे माये, 14 संवत्सर तापसी, अखंड हिंडे वनवासी, ना सांगती भुजंग पोसी, तेची भूत गे माये, सुग्रीवाचे पालन, वालीचे निर्दालन, तारी पाण्यावरी पाषाण, तेची भूत गे माये, रक्षी भक्त बिभीषण, मारी रावण कुंभकर्ण, तोडी अमरांचे बंधन, तेची भूत गे माये, वामांगी स्त्रियेसी धरिले, धावुनी शरयू तीरा आले, तेथे भरतासी भेटले, तेची भूत गे माये, सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे राम राय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माये, तेची भूत गे माये, सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे राम राय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माय, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्याचे स्तनी, तेची भूत गे माये, लागे कौसल्याचे स्तनी, तेची भूत गे माये, तेची भूत गे माये.